नमस्कार मित्रांनो, मी त्र्यंबक इप्पर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म आपलं स्वागत. मित्रांनो, अकॅडमी आपल्यासाठी ही PYQ सिरीज घेऊन येत आहे. याचे लेक्चर आपल्याकडे कंटिन्यू चालू आहेत. आपल्याला अकॅडमीने नवीन लक्षात ठेवा आणखीन एक गोष्ट, IMP टॉपिक हे लक्षात ठेवा. जे काही महत्त्वाचे टॉपिक आहेत एक्झामच्या दृष्टीनं, ज्या काही TCS IBPS अंतर्गत एक्झाम होत्या त्या अनुषंगाने अकॅडमी आपल्यासाठी IMP टॉपिक मागील 2 दिवसांमध्ये महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसचे अधिवेशन, काँग्रेसची स्थापना, त्याचप्रमाणे जे काही IMP टॉपिक आहेत. उदाहरणामध्ये आज आपण आर्य समाज, प्रार्थना समाज, थिओसॉफिकल सोसायटी, यंग बंगाल चळवळ, रामकृष्ण मिशन जे एक्झाम ओरिएंटेड आहेत या अनुषंगानं हे टॉपिक घेऊन येत आहेत. आणखीन एक अकॅडमीचा इनिशिएटिव्ह आहे, याच टॉपिकवरचे अप्लाइड लेवलचे MCQ जे काही महत्त्वाचे MCQ आहेत जे एक्झामच्या दृष्टीनं खूप गरजेचे आहेत, हे आपण तीनही आमचं सिरीज लक्षात ठेवा. GKचं चालू आहे, PYQ कंटिन्यू सिरीज चालू आहे, टॉपिक सध्या सुरू आहेत आणि याच्यावर पण आमचं काम चालू आहे. त्यामुळे आपल्याला हे सगळं आमच्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा यूट्यूब चॅनलला ही माहिती मिळून जाईल. चॅनल सबस्क्राईब करा, आमचं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा हे ॲप आलं, हे ॲप डाउनलोड करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करा. मित्रांनो, काही तुमच्या कमेंट असतील तर नक्कीच सांगा. चला आपण एक एक करून आजचे एक्झाम ओरिएंटेड ज्या काही महत्त्वाचे टॉपिक आहेत जे एक्झामच्या दृष्टीने आहेत, महत्त्वाचे आहेत, त्या अनुषंगाने आपण एक एक टॉपिक कव्हर करूया. आजचा पहिला टॉपिक आहे आर्य समाज. बघा, आर्य समाज. आर्य समाज, आर्य समाज म्हटलं की व्यक्तिमत्वाचं नाव येतं स्वामी दयानंद सरस्वती. काय? स्वामी दयानंद सरस्वती यांचं कार्य आणि त्यांचं योगदान आपण कधीच विसरू शकत नाही. स्वामी दयानंद सरस्वती हे संस्थापक होते, परंतु एक आपण सिस्टमॅटिक समजून घेऊया जेणेकरून संस्थापक कोण होते? स्वामी दयानंद सरस्वती. मित्रांनो, ज्यांनी वेदाकडे चला हा नारा दिला होता, स्वामी दयानंद सरस्वती आर्य समाजाचे संस्थापक होते. बरोबर आहे. आपण आर्य समाज आणि स्वामी दयानंद सरस्वती यांना आपण एकाच लेक्चरमध्ये डिटेलमध्ये कव्हर करू, जेणेकरून तुम्हाला आपल्याला येणारे क्वेश्चन कव्हर करता येतील. त्यांचा परिचय म्हणजे पार्श्वभूमी, त्यांची आपण पार्श्वभूमी बघूया दयानंद सरस्वती यांची. त्याचप्रमाणे त्यांचे गुरु असतील, त्यांचे विचार असतील. आर्य समाजाची स्थापना बघूया, आर्य समाज स्थापना केव्हा केली, तसंच त्यांची विचारधारा, उदाहरणामध्ये त्यांची विचारधारा काय होती, त्यांची शिकवण काय होती, त्यांचं कार्य काय होतं, विचारधारा. तसंच पुढे महत्त्वाचं त्यांचे बुक्स आणि वृत्तपत्र, ह्याला IMP करा. बुक्स लक्षात ठेवा, जे काही बुक्स आणि न्यूजपेपर याच्यावर पण आपल्याला प्रश्न येतो की आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचं पुस्तक ज्याला सत्यार्थ प्रकाश, याच्यावर पण प्रश्न येतात. आणि त्यांच्या मृत्यूनंतर आर्य समाजाचं कार्य, मृत्यू आणि त्यांच्या नंतर आर्य समाजाचं कार्य, आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आजच्या लेक्चरमध्ये सिस्टमॅटिक बघायच्या, जेणेकरून तुम्हाला सगळंच कव्हर होईल. मित्रांनो, पहिल्या सुरू आपण त्यांची पार्श्वभूमी बघूया. स्वामी दयानंद सरस्वती यांचा जन्म, आपल्याला एक एक करून गोष्टी क्लिअर करूया, जेणेकरून एक्झामच्या दृष्टीनं आपल्याला ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. 12 फेब्रुवारी, तारीख पाठ करा, 12 फेब्रुवारी 1824 ला ही गोष्ट, ही तारीख आपल्यासाठी महत्त्वाची आहे. गुजरातमध्ये त्यांचा जन्म झाला होता. गुजरात, IMP करा ह्या पॉइंटला. 12 फेब्रुवारी 1824 ला त्यांचा जन्म झाला होता आणि फक्त 21व्या वर्षी, लक्षात ठेवा, त्यांनी ग्रहत्याग केला. काय केला? ग्रहत्याग केला. आणि सत्याच्या शोधामध्ये. का ग्रहत्याग केला? सत्याच्या शोधामध्ये निघाले, सत्याच्या शोधामध्ये, आणि भ्रमण करू लागले. काय? भ्रमण करू लागले. जेव्हा ते भ्रमण करत असताना, लक्षात ठेवा, 24व्या वर्षी, बघा किती, 24व्या वर्षी त्यांना एका व्यक्तीची भेट होते. गुरु हे नाव पाठ करा. त्यांना जे प्रथम व्यक्ती भेटले, दांडी ऋषी संपूर्णानंद हे पहिल्यांदा त्यांना गुरु भेटले. गुरु दांडी ऋषी संपूर्णानंद. महत्वाचं बघा, हे त्यांना पहिल्यांदा भेटले म्हणून त्यांचे हे पहिले गुरु आहेत, परंतु त्यांचे वास्तविक गुरु हे महर्षी विरजानंद सरस्वती आहेत. त्याच्यामुळं दांडी ऋषी संपूर्ण यांनी त्यांना, त्यांचं जे मूळ नाव होतं, लक्षात ठेवा, मुलाशंकर. काय नाव होतं त्यांचं? मूळ नाव मुलाशंकर किंवा मुळाशंकर. हे नाव बदलून त्यांना दयानंद सरस्वती हे नाव दिलं होतं. काय नाव दिलं? दयानंद सरस्वती हे नाव संपूर्णानंद यांनी दिलं होतं, गुरु संपूर्णानंद यांनी. आपल्याला हा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट माहीत असू द्या.
म्हणजे त्यांचं नाव काय होतं, मुळाशंकर. 12 फेब्रुवारी 1824 गुजरातमध्ये जन्म झाला. 21व्या वर्षी घरत्याग केला आणि त्यांना पहिले जे गुरु भेटले त्यांचं नाव दांडी ऋषी संपूर्णानंद. आपल्याला आणखीन एक गोष्ट महत्वाची माहिती राहावं, त्यांचे वास्तविक गुरु कोण, हा परीक्षेला जर प्रश्न आला, त्यांचे वास्तविक गुरु कोण, वास्तविक गुरु ह्या पॉइंट नोट करून ठेवा जेणेकरून आपल्याला कन्फ्यूज करू शकतं. वास्तविक गुरु कोण, तर महर्षी विरजानंद स्वामी. काय, महर्षी विरजानंद स्वामी हे त्यांचे वास्तविक गुरु होते. कुणाचे, स्वामी दयानंद सरस्वती यांचे. आणि विशेष म्हणजे हे गुरु हे नेत्रहीन होते. काय होते, नेत्रहीन होते. जे काही मुळाशंकर किंवा स्वामी दयानंद सरस्वतीच्या मनामध्ये ज्या समस्या आहेत, या समस्याचं समाधान दांडी ऋषी संपूर्ण यांच्याकडून न झाल्यामुळे ते परत भ्रमण करू लागले आणि त्यांच्या पूर्ण समस्याचं समाधान महर्षी विरजानंद स्वामी यांनी केलं आणि त्यांना खरं वास्तविक ज्ञान कुणाला, स्वामी दयानंद सरस्वतीला प्राप्त झालं. वेदाचं अध्ययन, शिक्षण, वेदाची शिक्षण, अध्ययन आणि याच ठिकाणी लक्षात ठेवा स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे वळले. कुणाकडे, वेदाचं अध्ययन, वेदाकडे वळले, वेदाचं अध्ययन केलं, शिक्षण घेतलं आणि त्यांनी एक नारा दिला, महत्वाचा नारा आहे, वेदाकडे चला, बॅक टू वेदाज, वेदाकडे चला. ही घोषणा पाठ करा, एक्झामला हा प्रश्न येऊ शकतो. ही घोषणा कुणी दिली, तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी वेदाकडे चला हा घोषणा दिली होती. विशेष म्हणजे बघा त्यांनी 1863 मध्ये, हा पॉइंट महत्वाचा आहे, 1863 त्यांनी आयुष्यामध्ये पहिल्यांदा जे काही समाजामध्ये आडंबर आहे, पाखंड आहे, याच्या विरोधामध्ये आग्रा या ठिकाणी काय केलं, आग्रा या ठिकाणी त्यांनी या सर्व गोष्टीविषयी, पाखंडाविषयी काय केलं, त्यांनी फतवा काढला म्हणायला हरकत नाही, एक विचार मांडले. यानंतर त्यांनी बघा महत्वाचा टर्निंग पॉइंट आपल्या लेक्चरचा, आर्य समाज. काय, आर्य समाजाची स्थापना मुंबई या ठिकाणी, तारीख आहे 10 एप्रिल 1875 मुंबई या ठिकाणी आर्य समाजाची स्थापना केली. कुणा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी. एक एक करून बघूया का केली, हे महत्वाचं आहे, आपल्याला ही गोष्ट क्लिअर राहावी. स्वामी दयानंद सरस्वतीने आर्य समाजाची स्थापना का केली, एक तर त्यांचा वेदाकडे कल होता, म्हणजे त्यांनी काय केलं, वैदिक म्हणजे वेदाकडे किंवा वैदिक ज्ञानाचा प्रसार केला. आणि पॉइंट नोट करा, पाश्चात्य शिक्षण, पाश्चात्य विचारधारा, पाश्चात्य शिक्षण, पाश्चात्य विचारधारा याला काय केलं, विरोध केला. पाश्चात्य शिक्षण, पाश्चात्य विचारधारेला विरोध केला. आणि यानंतर मुंबईहून 1875 स्थापन झालेलं आर्य समाजाचं हेडक्वार्टर 1877 हा पॉइंट नोट करा, लाहोर या ठिकाणी ट्रान्सफर केलं. मित्रांनो, एक प्रश्न येईल तुम्हाला, सर्वात जास्त आर्य समाजाचे अनुयायी कोणत्या क्षेत्रामध्ये आहेत, किंवा सर्वात जास्त सुरुवातीला हेडक्वार्टर कुठं होतं, मुंबईला, नंतर स्थलांतर कुठे केलं, लाहोरला. बघा लक्षात ठेवा, लाहोर हे भारताच्या, लक्षात ठेवा कोणत्या दिशेला आहे, हे आपलं लॉजिक राहील. मग ज्या लाहोरला हेडक्वार्टर ट्रान्सफर झाल्यानंतर आर्य समाजाचे खरे अनुयायी लक्षात ठेवा, पंजाब, राजस्थान, ह्या गोष्टी आपल्याला माहित राहू द्या. प्रसार कुठं झाला, पंजाब, राजस्थान, यूपी आणि गुजरातच्या काही भागामध्ये आर्य समाजाचा विस्तार झाला, अनुयायी जास्त होते. यानंतर बघा त्यांनी हिंदू धर्माचे, वेदाकडे चला, हिंदू धर्माची शिकवण यावर त्यांनी फोकस केलं. आणि महत्वाचं बघा आणखीन एक, 1872चा एक टर्निंग पॉइंट आहे, कुठंतरी टीप म्हणून लिहा. 1872 ब्रह्मो समाजाचे प्रचारक, अनुयायी आचार्य केशवचंद्र सेन, हा पॉइंट नोट करा, केशवचंद्र सेन यांच्याशी मुलाखत झाली. आणि मुलाखत झाल्यानंतर केशवचंद्र सेन यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना एक सजेशन दिलं, एक सल्ला दिला की स्वामी दयानंद सरस्वती हे आपले विचार संस्कृत भाषेमध्ये मांडत होते. आणि केशवचंद्र सेन यांनी सल्ला दिला की तुम्ही इथून पुढं आपले विचार हे हिंदी भाषेमध्ये मांडा. काय, हिंदी भाषेमध्ये. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी दयानंद सरस्वती यांनी हिंदीमध्ये आपले विचार मांडले आणि काय केलं, हिंदीचा प्रसार करायला लागले. कारण का, भारतामध्ये सर्वसामान्य जनतेपर्यंत जर पोहोचवायचं असेल, सर्वसामान्याला अवगत असणारी भाषा मुख्यतः लक्षात ठेवा उत्तर भारतामध्ये काय होती, हिंदी होती. यानंतर बघा प्रार्थना समाजासोबत त्यांचं काही वैचारिक जमलं नाही. यानंतर त्यांनी आपलं कार्य हळूहळू भारतभर सुरू ठेवलं. आता आर्य समाजाची विचारधारा महत्वाची आहे. काय, विचारधारा, एक्झामला हे विचारू शकतात, आर्य समाजाची विचारधारा हा टर्निंग पॉइंट आहे आर्य समाजासंबंधी, की समाजाची ही विचारधारा काय होती. सरळ सरळ आहे, वेदाकडे चला म्हणजे वेदाकडे चला, पहिलाच पॉइंट होता, म्हणजे वेद हे सर्वस्व आहेत, वेदाकडे
चला. वेद काय आहेत? सर्वस्व आहेत. सर्वस्व लक्षात ठेवा. सर्व काही वेदामध्ये, सर्व काही सोल्युशन वेदामध्ये, म्हणजे वेदाकडे चला हा नारा होता. दुसरं कर्म सिद्धांत, पुनर्जन्म, ब्रह्मचार्य, संन्यास या हे लक्षात ठेवा. ते जीवनाचे आधारस्तंभ सांगितले त्यांनी. जीवनाचे आधारस्तंभ ह्या गोष्टी माहिती राहू द्या. IMP करा या पॉइंटला. आर्य समाजामध्ये ज्या काही बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याच्यामध्ये कर्म सिद्धांत, कर्म सिद्धांत, यानंतर पुढचा महत्वाचा पॉइंट पुनर्जन्म, कर्म सिद्धांत, पुनर्जन्म, संन्यास आणि ब्रह्मचार्य. ब्रह्मचार्य ह्या गोष्टी काय आहेत? आधारस्तंभ सांगितले आहे जीवनाचे, कसं आर्य समाजाच्या विचारधारेमध्ये. याच्यानंतर महत्वाचा पुढचा पॉइंट, पाखंड समाजामध्ये काही वाईट रूढी परंपरा किंवा मूर्तीपूजा, कर्मकांड, जादूटोणा आहेत अशा गोष्टीला विरोध. म्हणजे समाजामधल्या ज्या काही वाईट रूढी परंपरा चालीरीती आहेत, उदाहरणामध्ये जादूटोणा असेल, मूर्तीपूजेला विरोध केलाय. हे पॉइंट नोट कर चला. मूर्तीपूजेला विरोध, समाजामध्ये काही आडंबर, पाखंड या गोष्टीला विरोध. तसंच स्त्री, दलित, शूद्र या समाजातील जे कमजोर घटक आहेत यांना लक्षात ठेवा वेदाचं अध्ययन करण्याचा अधिकार. म्हणजे लक्षात ठेवा वेदाचा सरळ सरळ अर्थ होतो वेदाचा सर्वांना अध्ययन करण्याचा, सर्वांना अध्ययन करण्याचा अधिकार, करण्याचा हक्क किंवा अधिकार. ही विचारधारा होती आर्य समाजाची. लक्षात ठेवा. महत्वाचा हाच टर्निंग पॉइंट आहे की ही विचारधारा आर्य समाजाची होती. पुढचा महत्वाचा पॉइंट, जाती आधारित वर्ण व्यवस्था नाकारली होती. काय? कर्म आधारित, जाती आधारित, हा पॉइंट नोट करा. जाती आधारित वर्ण व्यवस्था नाकारली होती. वर्ण व्यवस्था नाकारली. मग जाती आधारित नाकारली म्हणजे कशावर? तुमच्या कार्यावर. म्हणजे कर्म आधारित वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार केला होता. कसं? कर्म आधारित वर्ण व्यवस्थेचा पुरस्कार, जाती आधारित वर्ण व्यवस्थेला विरोध केला होता. यानंतर त्यांचे धार्मिक विचार लक्षात ठेवा. काही गोष्टीमध्ये प्रहारवादी होते. त्यांनी धार्मिक विचाराच्या बाबतीत काय केलं? जे स्वधर्म सोडून परधर्माचा स्वीकार केला आहे, स्वधर्माचा त्याग केला आहे, त्यांना स्वधर्मामध्ये आणण्यासाठी त्यांनी शुद्धीकरण चळवळ IMP करा मित्रांनो ह्या पॉइंटला. कोणत्या समाजाने खालीलपैकी शुद्धीकरण चळवळ सुरू केली हा प्रश्न येऊ शकतो. याला IMP करा. तर आर्य समाजाने शुद्धीकरण चळवळ राबवली होती. त्यांना सैनिक हिंदुत्ववादी, पुनर्स्थापनावादी असे पण म्हटले जात होते. यानंतर व्हॅलेंटाईन चिरो लेखक आहेत लक्षात ठेवा. त्यांनी स्वामी दयानंद सरस्वती यांना भारतीय असंतोषाचे जनक म्हणलेलं आहे. जसं टिळकांना म्हणत तसंच यांना पण म्हटलं होतं. यानंतर हे आपण त्यांचे विचार ऐकले, आर्य समाजाचे धार्मिक विचार, आर्य समाजाचे या महत्वाचे हे थॉट्स होत्या. परंतु आर्य समाजाचं समाजाबाबत काय मत होतं हे पण पाहणं गरजेचं आहे. आर्य समाजाचं सामाजिक विचार, याच्यावर सामाजिक विचार आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. सामाजिक विचार काय होते? उदाहरणामध्ये विधवा विवाहाचं समर्थन केलं होतं. काय? विधवांचा पुनर्विवाह म्हणजे विधवा विवाहाचं समर्थन, विधवा विवाह किंवा विधवा पुनर्विवाह याचं समर्थन केलं होतं. दुसरा महत्वाचा पॉइंट, जेणेकरून आपल्याला बालविवाह, सतीप्रथा, कन्या हत्येला विरोध, म्हणजे बालविवाहाला विरोध. बघा, बालविवाह नाकारला, कन्या हत्याला विरोध. कन्या हत्या ही भारतीय समाजामध्ये वाईट परंपरा होती. सतीप्रथेला विरोध, ह्या सामाजिक विचारधारा होती. महत्वाचं, समाजामधल्या जे काही सर्व धर्मामधल्या ज्या वाईट रूढी परंपरा आहेत त्याला विरोध होता. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार, ही पण पॉइंट नोट करा. स्त्री शिक्षणाचा पुरस्कार हे पॉइंट नोट करत चला. एक्झामला हा प्रश्न विचारू शकतात. याच्यानंतर जातीवादाला विरोध. काय? जातीवादाला विरोध हा महत्वाचा पॉइंट आहे. जातीवादाला विरोध. यानंतर त्यांचे काही राष्ट्रीय विचार होते, ज्याला आपण म्हणू की नॅशनल लेवलला महत्वाचे विचार होते. स्वराज्याचं त्यांनी समर्थन केलं होतं. राष्ट्रीय विचार हा प्रश्न महत्वाचा आहे. राष्ट्रीय विचार, आर्य समाजाचे आणि स्वामी दयानंद सरस्वती यांचे राष्ट्रीय विचार काय किंवा आर्य समाज विचारधारा कशी होती? स्वराज्याप्रती लक्षात ठेवा, स्वराज्य. दुसरा महत्वाचा पॉइंट, स्वदेशीचा पक्ष म्हणजे स्वराज्य स्वदेशीचा पुरस्कार केला होता. स्वधर्माचा पुरस्कार केला होता. परधर्माला विरोध नव्हता लक्षात ठेवा. स्वधर्माचा पुरस्कार केला होता. पाश्चात्य
शिक्षेला विरोध होता हे कन्फर्म आहे. आणि हिंदी भाषेचा पुरस्कार हे लक्षात ठेवा, हा IMP पॉइंट करा. हिंदी भाषा ला राष्ट्रभाषा व्हावी त्यांचं असं म्हणणं होतं, दर्जा द्यावा. सो भाषेचा पुरस्कार. शिक्षणासंबंधी पण त्यांचे विचार होते की वेदावर आधारित शिक्षण असलं पाहिजे आणि पाश्चात्य शिक्षेला विरोध. आणखीन एक महत्वाचा पॉइंट आहे यांच्याविषयी, हे एक्झामला येऊ शकतो, त्यांचे बुक्स. ह्या पॉइंटला IMP करा. पहिलं महत्वाचं पुस्तक जे 1877 ला प्रकाशित झालं होतं, नाव आहे सत्यार्थ प्रकाश. सत्यार्थ प्रकाश, सत्यार्थ प्रकाश या पॉइंटला IMP करा. सत्यार्थ प्रकाश हे पुस्तक कधी प्रकाशित झालं होतं? 1877 ला. आणि हे आर्य समाजाचं मुख्य पुस्तक होतं. विशेष म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती यांनी हे हिंदी भाषेमध्ये लिहिलं होतं. कोणत्या भाषेमध्ये? हिंदी भाषेमध्ये. आपल्याला विचारू शकतात कोणत्या भाषेमधलं आणि संबंधित पुस्तक? वेद भाष्य भूमिका हे त्यांचं दुसरं पुस्तक होतं. वेद भाष्य भूमिका हे त्यांचं दुसरं पुस्तक होतं. यानंतर महत्वाच्या काही गोष्टी पुढे पंचमहायज्ञ, काय पंचमहायज्ञ हे त्यांचं पुढचं लिखाण होतं. म्हणजे सत्यार्थ प्रकाश, वेद भाष्य भूमिका, पंचमहायज्ञ, अद्वैतवादाचं खंडन. यानंतर मित्रांनो स्वामी दयानंद सरस्वती यांचा दुर्दैवाने लक्षात ठेवा 1883 ला, हा पॉइंट नोट करा, त्यांचा मृत्यू होतो अजमेर या ठिकाणी. तारीख आहे 30 ऑक्टोबर. किती? 30 ऑक्टोबर 1883 ला त्यांचा अजमेर या ठिकाणी मृत्यू होतो. कुठं? अजमेर या ठिकाणी. आणि यानंतर आर्य समाजाचं कार्य, त्यांच्या नंतर पण कार्य महत्वाचं आहे. म्हणजे 1824 चा जन्म आहे आणि 30 ऑक्टोबर 1883 त्यांचा अजमेर या ठिकाणी मृत्यू होतो. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या नंतर आर्य समाजाचं कार्य दोन ह्याच्यामध्ये डिवाइडलं गेलं. कारण का बघा 1883 ला त्यांचा मृत्यू झाला आणि मृत्यूनंतर आर्य समाज, बघा मृत्यूनंतर आर्य समाज हा दोन गटामध्ये डिवाइड झाला. लाला हंसराज आणि लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली, लाला हंसराज याला कॉलेज गट पण म्हणतात, लाला लजपत राय, लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली एक गट काम करत होता. आणि स्वामी श्रद्धानंद, लक्षात ठेवा, श्रद्धानंद यांच्या नेतृत्वाखाली एक गट काम करत होता. याच्यामध्ये मुन्शीराम पण होते, मुन्शीराम. ठीक आहे. आता लाला हंसराज आणि लाला लजपत राय यांनी काय केलं? वेद आणि इंग्रजी भाषेचं मुख्य म्हणजे काय केले? मूळ विचार आर्य समाजाचे वेद म्हणजे वैदिक शिक्षण प्लस इंग्रजी शिक्षणाचं समर्थन केलं. त्याच्यामुळे त्यांचं काय होते? मतभेद झाले होते. पुन्हा लाला हंसराज आणि लाला लजपत राय यांनी, आणि यांनी एक कॉलेज स्थापना केलं. ते परीक्षेला आपल्या विचारू शकतात. 1886 ला स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मृत्यूनंतर नाव आहे दयानंद, IMP करा, दयानंद अँग्लो वैदिक कॉलेज. हा पॉइंट नोट करा, याच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. दयानंद अँग्लो वैदिक कॉलेजची स्थापना लाहोर या ठिकाणी लाला हंसराज आणि लाला लजपत राय यांनी केली होती 1886 ला. यानंतर त्यांनी एक शाळा काढली होती, आर्य कन्या शाळा. हा पण पॉइंट महत्वाचा आहे. आर्य कन्या शाळा, आर्य कन्या शाळेची स्थापना 1890 ला केली होती. ह्या दोन गोष्टी कॉलेज गटाने केल्या होत्या. स्वामी श्रद्धानंद आणि मूलराम, लक्षात ठेवा, यांनी जे कार्य केलं, मूलराम यांनी वैदिक शिक्षेचं म्हणजे मूळ आर्य समाजाचे विचार वैदिक शिक्षेचं समर्थन केलं. त्यांनी काय केलं होतं? वैदिक प्लस इंग्रजी शिक्षणाचं समर्थन केलं होतं. आता यांना गुरुकुल गट असे म्हणतात. यांचं जे कार्य होतं हरिद्वारा, म्हणजे कुठं? आजचं हरिद्वार या ठिकाणी गुरुकुल कांगडी, लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं? या ठिकाणी मुलीची शाळा स्थापन केली. त्याला गुरुकुल विद्यालय पण म्हणतात. गुरुकुल विद्यालय हरिद्वार कांगडी या ठिकाणी त्यांनी एक विद्यालय स्थापन केलं मुलीसाठी. लक्षात ठेवा 1892 ला गुरुकुल कांगडी. जसं मुलीसाठी आर्य कन्या शाळा काढली होती 1890 ला, तर श्रद्धानंद आणि मुन्शीराम यांनी काय केलं? गुरुकुल कांगडी या ठिकाणी मुलांसाठी एक शाळा काढली. त्याला गुरुकुल कांगडी या ठिकाणी ही, लक्षात ठेवा, ही शाळा होती. यानंतर महत्वाचं हे कार्य हळूहळू चालू होतं. यानंतर भारतामध्ये शिक्षणासंबंधी बरेच बदल झाले, कारण का हंटर कमिशन येतं. हे आर्य समाजाचं कार्य हळूहळू चालू असतं. एक आपल्याला एक्झामच्या दृष्टीने एक पॉइंट येतो, कुठेतरी टिप करून घ्या. आर्य महिला समाजाची स्थापना कधी झाली हे आपल्याला टिप म्हणून लिहा. याला IMP पण करा. टिप: आर्य महिला समाज महाराष्ट्रामध्ये, आर्य महिला समाजाची स्थापना, आर्य महिला समाज
केव्हा स्थापन झाली? आर्य महिला समाजाची स्थापना 1800, आपल्याला हा स्पेसिफिक पॉइंट विचारू शकतात. 1891 ला पुणे या ठिकाणी संबंधित व्यक्ती पंडिता रमाबाई, लक्षात ठेवा, यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती. एक्झामला जेवढं काही गरजेचं होतं तेवढं मी इथं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, आपण आर्य समाजाविषयी जेवढं काही एक्झाम ओरिएंटेड गरजेचं होतं तेवढं कव्हर केलं आहे. पुढचा महत्वाचं व्यक्तिमत्व आणि त्या संबंधित व्यक्ती, लक्षात ठेवा, संघटना प्रार्थना समाज. काय पुढचा समाजाचं नाव काय? प्रार्थना समाज. IMP करा, प्रार्थना समाज. याच्यावर आयोगानं प्रश्न विचारला आहे, TCS न प्रश्न विचारला आहे. स्थापना आपल्याला एक एक करून बघूया. प्रार्थना समाजाच्या स्थापनेमागे प्रेरणा कुणाची होती? लक्षात ठेवा, ब्राह्मो समाजाची. हा पॉइंट नोट करा, ब्राह्मो समाज. ब्राह्मो समाजाचे आचार्य कोण होते? केशवचंद्र सेन यांच्या प्रेरणेने, लक्षात ठेवा, प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. कारण केशवचंद्र सेन यांनी बंगालच्या बाहेर ब्राह्मो समाजाचा प्रसार केला होता. मुंबई असेल, दक्षिण मद्रास असेल, उत्तर प्रदेश असेल, या ठिकाणी केशवचंद्र सेन यांच्या नेतृत्वामुळे काय झाला होता? प्रसार झाला होता. याच प्रेरणेने महाराष्ट्रामध्ये प्रार्थना समाज, कुठेतरी टिप करून लिहा, आणि दक्षिण भारतामध्ये वेद समाज स्थापन झाला होता. हा पॉइंट नोट करा. प्रार्थना समाज हा 1867 ला आणि वेद समाज हा 1864 ला. स्पेसिफिक कुठेतरी नोंद करा. वेद समाज KC धरलो नायडू यांनी दक्षिण भारतामध्ये वेद समाज स्थापन केला होता, मद्रास या ठिकाणी, आणि प्रार्थना समाज महाराष्ट्रामध्ये. तारीख आहे स्पेसिफिक, आपल्याला एक्झाम विचारू शकतो, 31 मार्च 1867 ला मुंबई या ठिकाणी डॉक्टर आत्माराम पांडुरंग तरखडकर, लक्षात ठेवा, पांडुरंग, न्यायमूर्ती महादेव गोविंद MG रानडे, लक्षात ठेवा, MG रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर, RG भांडारकर, आणि इतर व्यक्तिमत्वाचा याच्यामध्ये सहभाग होता. यांचं प्रार्थना समाजाच्या स्थापनेमध्ये योगदान होतं. फक्त एक लक्षात ठेवा, ब्राह्मो समाजाची विचारधारा आणि प्रार्थना समाजाची विचारधारा जवळपास सारखी होती, परंतु मध्ययुगीन वारकरी संप्रदाय, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम यांच्या संतांचा प्रार्थना समाजामध्ये शिकवणीचा सहभाग होता. महत्वाचं म्हणजे या संघटनेसंबंधी, प्रार्थना संघटनेसंबंधी आणखीन एक व्यक्तिमत्व जुळतं बघा, महर्षी धोंडू केशव कर्वे, लक्षात ठेवा, महर्षी कर्वे हे पण नाव आपण विसरू शकत नाही. महर्षी बघा, लक्षात ठेवा, महर्षी अण्णा यांचं पण कार्य महत्वाचं होतं. आता प्रार्थना समाजाने काय महत्वाचं कार्य केलं जेणेकरून समाजामध्ये बदल झाला, समाजाला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलं? तर महत्वाचं म्हणजे त्यांनी दलित जाती मंडळ, ज्याला आपण डिप्रेस क्लास मिशन म्हणतो, दलित जाती मंडळाची स्थापना केली. या मंडळाच्या मार्फत बघा त्यांचं कार्य, दलित जाती मंडळ याच्या मार्फत, ज्याला आपण डिप्रेस क्लास मिशन म्हणू, दलित असतील, कमजोर घटक समाजामधले, त्यांना शिक्षा देण्याचं, त्यांना दिशा देण्याचं कार्य केलं. समाज सेवक संघ, दुसरं संघटना काय केली? समाज सेवक संघाची स्थापना केली, याच्या मार्फत पण कार्य केलं. तसंच डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना, कारण का याच्यातले बरेच व्यक्ती डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना, ही संघटना 1884 ला कुठं? पुणे या ठिकाणी स्थापन झाली होती. आणि या संघटनेच्या अंतर्गत पुणे या ठिकाणी FC कॉलेज म्हणजे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना 1885 ला. याच्या संबंधित व्यक्ती लक्षात ठेवा, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असतील, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, भांडारकर यांचा सहभाग होता. याच्यानंतर महत्वाचं म्हणजे या ठिकाणी FC कॉलेजमध्ये महर्षी धोंडू केशव कर्वे यांचं पण योगदान आहे. महत्वाचं म्हणजे हे काही मी व्यक्ती नाव घेतलं, महादेव गोविंद रानडे असतील, महर्षी धोंडू केशव कर्वे यांचं कार्य हे महाराष्ट्राचे, लक्षात ठेवा, आधुनिक महाराष्ट्रामध्ये खूप महत्वाचं आहे. सुरुवातीला महादेव गोविंद रानडे हे मुंबई हायकोर्टामध्ये जज होते. नंतर त्यांचं अनेक ठिकाणी त्यांचं महत्वाच्या संघटनेमध्ये, संस्थेमध्ये योगदान आहे. विधवा विवाहाचे ते समर्थक होते. विधवा पुनर्विवाह संघटनेची त्यांनी स्थापना केली होती. बालविवाहाला त्यांचा विरोध होता. त्याचप्रमाणे महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी बघा अशा काही गोष्टी कार्य केलं की म्हणजे बोले तसा चाले त्यांचा वृंदावली पावले. महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी विद्वांसाठी 1899 ला प्रार्थना समाजाच्या अंतर्गत कार्य करत असतानाच धोंडू केशव कर्वे यांनी 1899 ला, हा पॉइंट पाठ करा,
महर्षी कर्वे यांनी काय केलं, 1899ला विधवा आश्रमाची स्थापना केली. हा आयोगानं प्रश्न विचारलाय, विधवा आश्रम, विधवा आश्रमाची स्थापना केली 1899ला. विधवा पुनर्विवाहावर भर देणे, त्यांचं स्वावलंबन करणे, स्त्री शिक्षण देणे, त्यांना कार्य करण्यासाठी प्रोत्साहन करणे, स्वयंविवाह घडवून आणणे, असे अनेक कार्य प्रार्थना समाजाच्या संबंधित महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी केलं. महर्षी धोंडू केशव कर्वे यांचं उल्लेख आलाय, त्यांचं कार्य लक्षात घेता याचप्रमाणे त्यांचं आणखीन एक महत्त्वाचं कार्य आहे. उदाहरणामध्ये 1896ला अनाथ बालिकाश्रमची स्थापना, त्याचप्रमाणे त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला होता, बालविवाहाला विरोध केला होता. त्यांच्याच प्रेरणेनं भारतामध्ये जगातलं, लक्षात ठेवा, जापान विद्यापीठाची प्रेरणा घेऊन 1916ला श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरसी, ज्याला आपण SNDT महिला विद्यापीठ म्हणतो, या विद्यापीठाची स्थापना महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी केली. हे भारतातील पहिलं, लक्षात ठेवा, पहिले महिला विद्यापीठ होतं, पहिले महिला विद्यापीठ होतं, महर्षी धोंडू केशव कर्वे यांनी स्थापन केलं होतं. याच्यानंतर महिलांसाठी त्यांनी अनेक अशा काही कार्य केलं. त्याचप्रमाणे प्रार्थना समाजाचा विस्तार पंजाबमध्ये पण झाला होता, हे आपल्याला माहीत राहू द्या. इथं कुठेतरी टिप करून लिहा. महाराष्ट्रामध्ये स्थापन झालेला, मुंबईमध्ये स्थापन झालेल्या प्रार्थना समाजाचं कार्य हे पंजाबपर्यंत विस्तार झाला होता. आणि पंजाबमध्ये दयाल सिंह नावाच्या व्यक्तीने, लक्षात ठेवा, प्रार्थना समाजाचा विस्तार कुठं, पंजाबमध्ये दयाल सिंह नावाच्या व्यक्तीने केला होता. त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी प्रार्थना समाजाचे विचार पोहोचण्याचं काम केलं. आणि 1910ला दयाल सिंह कॉलेजची स्थापना केली होती. 1910 दयाल सिंह कॉलेज हे प्रार्थना समाजाच्या अंतर्गत कॉलेज होतं. त्याचप्रमाणे जसा पंजाबमध्ये विस्तार झाला, त्याचप्रमाणे दक्षिण भारतामध्ये पण प्रार्थना समाजाचा बऱ्यापैकी विस्तार झाला होता. दक्षिण भारत पण, हे आपल्याला माहित राहू द्या. वीरसिलिंगम कुंतलू नावाच्या व्यक्तीनं दक्षिण भारतामध्ये याचा विस्तार केला होता. वीर, हे आपल्याला माहित, नोट करून घ्या. वीरेशलिंगम कितलू किंवा कुंतलू, लक्षात ठेवा, यांनी काय केलं होतं, दक्षिण भारतामध्ये प्रार्थना समाजाचा विस्तार केला होता. आपल्याला एक्झामच्या दृष्टीने जेवढं गरजेचं आहे याच्या बाहेर क्वेश्चन येणार नाही. जर प्रश्न आलाच, लक्षात ठेवा, तर खूप वेगळ्या प्रकारे विचारू शकतात, पण एक्झाम ओरिएंटेड पाहता सिलेबसला अनुसरून ही माहिती सफिशियंट आहे. पुढची महत्त्वाची, लक्षात ठेवा, संघटना थिओसॉफिकल सोसायटी, थिओसॉफिकल सोसायटी, या थिओसॉफिकल सोसायटी संबंधी व्यक्ती आणि या संघटनेचं कार्य, याच्यावर आपल्याला प्रश्न नक्की येणार. व्यवस्थितपणे समजून घ्या. थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा झाली, त्यांचे संस्थापक, भारतामध्ये केव्हा संघटना ही संस्था आली, ॲनी बेझंट यांचं कार्य आणि थिओसॉफी विचारधारा, आपल्यासाठी हा टर्निंग पॉइंट आहे. म्हणजे स्थापना केव्हा झाली, एक्झामला हा प्रश्न येऊ शकतो की स्थापना 1875ला, कधी, 1875ला, ठिकाण आहे न्यूयॉर्क, हा पॉइंट नोट करत चला. आणि याचे संस्थापक आहेत, लक्षात ठेवा, कोण, याचे संस्थापक दोन व्यक्ती आहेत. एक ऋषी महिला आहे मॅडम ब्लावत्स्की, मॅडम ब्लावत्स्की, याला IMP करा, मॅडम ब्लावत्स्की, आणि सर आयरकूट, लक्षात ठेवा, सर S ऑलकॉट, सर S ऑलकॉट, हे अमेरिकन आहेत आणि या रशियन आहेत, लक्षात ठेवा. यांनी काय केले, थिओसॉफिकल सोसायटी, जगातील जे महत्त्वाचे धर्म आहेत त्या धर्माच्या शिकवणीचा अभ्यास करणे, त्याचप्रमाणे विदेशी बुद्धिजीवी, लक्षात ठेवा, जे काही जगातले बुद्धिजीवी लोक आहेत, यांना दर्शन, धर्म याकडे ओढ, त्याचप्रमाणे महत्त्वाचे काही असे शिकवण, तत्वज्ञान, उदाहरणामध्ये जगामध्ये असं काही रहस्यमय लिखाण आहे किंवा जे काय असं आख्यायिका आहे त्याच्या सत्यापर्यंत जाणे आणि धार्मिक गोष्टीचा, धार्मिक शिकवणीचा अभ्यास करणे. यामुळे काय झालं, थिओसॉफिकल सोसायटीचं जरी स्थापना अमेरिकेमध्ये झाली असली तरी पण भारतीय दर्शन, भारतीय धर्म मुख्यतः यांच्याकडे काय झालं, आकर्षित झाले आणि भारतीय शिकवण, भारतीय धर्म यांना प्रोत्साहन देऊ लागले. याच्यानंतर हे जे हेडक्वार्टर कुठं न्यूयॉर्कला स्थापन झालं होतं, याचं ट्रान्सफर 1879ला, माफ करा, मुंबईला करण्यात आलं. आणि यानंतर मुंबईचं स्थलांतरण 1882ला आजच्या चेन्नई जवळ, लक्षात ठेवा, अडियार, कुठं, चेन्नई,
चेन्नई या ठिकाणी ट्रान्सफर केला 1882 ला. हे पॉईंट नोट करत चला. स्थापना होती न्यूयॉर्कला, नंतर मुंबईला स्थानांतर केलं, त्याच्यानंतर पुन्हा आडियार चेन्नई या ठिकाणी थिओसॉफिकल सोसायटीचं हेडक्वार्टर ट्रान्सफर करण्यात आलं. आणि हेच ट्रान्सफर लक्षात ठेवा, हे चेन्नई मधलं जे हेडक्वार्टर आहे हे इंटरनॅशनल हेडक्वार्टर आहे, आंतरराष्ट्रीय मुख्यालय आहे. इंटरनॅशनल हा शब्द राहू दे लक्षात, इंटरनॅशनल मुख्यालय आहे. आता या समाजासंबंधी आपल्याला महत्वाचा पॉईंट ज्याच्यावर आयोगानं TCSनं प्रश्न विचारलाय, थिओसॉफिकल सोसायटी आणि ॲनी बेझंट, हा आपला लेक्चरचा हा महत्वाचा पॉईंट आहे. ॲनी बेझंट यांचं योगदान काय, आपल्याला हाच महत्वाचा पॉईंट आहे. आपल्याला स्थापना माहीत झाली, आपण एक व्यक्तिमत्व बघूया. ॲनी बेझंट मित्रांनो ही आयरिश महिला होती ॲनी बेझंट, आणि यांच्यावर आपल्याला आयोगानं लय वेळा प्रश्न विचारलाय. ॲनी बेझंट यांचं कार्य, एक आयरिश महिला होती. कोण होत्या? आयरिश महिला होत्या. आणि या होम रूल चळवळ आयर्लंडमध्ये होती. त्याचप्रमाणे लक्षात ठेवा यांच्याविषयी गांधीजींनी बसंती देवी म्हणून त्यांना लक्षात ठेवा एक पदवी दिलेली आहे, बसंती देवी. गांधीजी काय म्हणायचे त्यांना? बसंती देवी किंवा मा बसंती, काय म्हणायचे? मा बसंती. भारतीय लोक पण त्यांना काय म्हणायचे? महाबसंती म्हणायचे. त्या थिओसॉफिकल सोसायटीशी जुडल्या गेल्या. 1888 ची घटना आहे जवळपास. 1888 ला त्या थिओसॉफिकल सोसायटीच्या सदस्य झाल्या. कोण? ॲनी बेझंट. याच्यानंतर त्या 1893 ला लक्षात ठेवा जे शिकागो या ठिकाणी भरलं होतं, याच्यामध्ये विवेकानंदांनी ब्रदर अँड सिस्टरचा नारा दिला होता. सर्वधर्मीय संमेलन कुठं? शिकागो. या शिकागो संमेलनामध्ये ॲनी बेझंट सहभागी झाल्या होत्या. यानंतर पुढं त्या भारतामध्ये येतात आणि याच्या नंतर बनारसचे राजा लक्षात ठेवा प्रभू नारायण सिंग यांना विनंती करतात आणि त्यांनी काय केलं? त्यांना एक जागा दिली आणि त्या ठिकाणी लक्षात ठेवा बनारस हा पॉईंट नोट करा, ज्याच्यामुळे आपल्याला याच्यावर पण प्रश्न येतो. बनारस या ठिकाणी त्यांना बनारसचे शासक कोण? प्रभू नारायण सिंग यांनी काय केली? एक जागा दिली आणि ॲनी बेझंट यांनी या ठिकाणी सेंट्रल पॉईंट नोट करा सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. हिंदू कॉलेज हे आपल्याला एक्झामला येऊ शकतं. सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना केली. मित्रांनो हेच सेंट्रल हिंदू कॉलेज पुढे जाऊन सेंट्रल हिंदू कॉलेज लक्षात ठेवा पुढे जाऊन आपल्याला ही एक्झामच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ह्या सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना 1898 ला झाली आणि याचंच रूपांतर 1916 ला सगळ्यांनी IMP करा बनारस हिंदू युनिव्हर्सिटी मध्ये झालं, ज्याला आपण BHU म्हणतो, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी. आणि याच्या संबंधित व्यक्ती मदन मोहन मालवीय आणि ॲनी बेझंट. कोण? ॲनी बेझंट आणि मदन मोहन मालवीय यांचा सहभाग होता. लक्षात ठेवा ॲनी बेझंट आणि मदन मोहन मालवीय 1916 ला बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली. यानंतर 1907 ला दुर्दैवाने संस्थापकांपैकी असणारे व्यक्तिमत्व कर्नल ऑलकॉट यांचं निधन होतं. 1907 ला टर्निंग पॉईंट आहे. 1907 ला निधन झाल्यानंतर ॲनी बेझंट या थिओसॉफिकल सोसायटीच्या लक्षात ठेवा अध्यक्षा बनतात. हे महत्वाचा पॉईंट आहे. 1907 ला ॲनी बेझंट या थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्ष बनतात, कारण कर्नल ऑलकॉट यांचं निधन झालेलं असतं. याच्यानंतर त्यांनी भारतामध्ये 1907 नंतर भारतीय स्वातंत्र्य चळवळ चालू असताना 1916 ला टिळकांच्या बरोबरीने त्यांनी लक्षात ठेवा टिळकांची होम रूल लीग, बरोबर आहे, होम रूल लीग, त्याचप्रमाणे ॲनी बेझंट यांची होम रूल लीग ही सुरू होती. 2 होम रूल लीग होत्या. ही एप्रिल मध्ये सुरू झाली होती 1916 ला आणि सप्टेंबर मध्ये ॲनी बेझंट यांनी ही होम रूल लीग सुरू केली. मुख्यतः दक्षिण भारतामध्ये हे क्षेत्र होतं. होम रूल लीगच्या माध्यमातून बघा मद्रासमध्ये सुरू झाले, पण त्यांच्या भारतभर शाखा होत्या आणि म्हणजे स्वशासनाची मांग केली होती किंवा डिमांड केली होती. याच्यानंतर काँग्रेसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणीतरी महिला अध्यक्ष होते. अधिवेशन आहे 1917चं. 1917 ला कलकत्ता या ठिकाणी, कुठं? कलकत्ता या ठिकाणी काँग्रेसचं अधिवेशन भरतं, वार्षिक अधिवेशन असतं. या इंडियन नॅशनल काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनाच्या त्या पहिल्या अध्यक्ष असतात. लक्षात ठेवा कोणत्या पहिल्या अध्यक्ष? पहिल्या महिला अध्यक्ष असतात. महिला अध्यक्ष कोण? अध्यक्षा ॲनी बेझंट. हे पॉईंट नोट करा. काँग्रेसच्या इतिहासामध्ये पहिली महिला अध्यक्ष होण्याचा मान ॲनी बेझंट यांना मिळाला. प्रश्न इथे तयार होतो, पहिली भारतीय महिला कोण? तर लक्षात ठेवा यासाठी आपल्याला माहिती अशीच माहिती पाहिजे असेल तर आमचं यूट्यूब चॅनल जॉईन करा, कारण का मी काँग्रेसचे अधिवेशन डिटेलमध्ये 1885 ते 1947-48 पर्यंत कव्हर केलेले आहेत.
1925च्या कानपूर सेशनचे अधिवेशन पहिल्या भारतीय महिला कोण? सरोजिनी नायडू होत्या. यानंतर महत्वाचा पुढचा पॉइंट 1924च्या बेळगाव अधिवेशनामध्ये त्यांनी भाषण केलं आणि इथून पुढे मी संन्यास घेणार असं जाहीर केलं. दुर्दैवाने या महान व्यक्तीचा 1933ला मृत्यू होतं आणि हळूहळू थिओसॉफिकल सोसायटीचं काम थांबतं. मित्रांनो, ही थिओसॉफिकलची विचारधारा बघूया. खरं तर हिंदू धर्मापासून प्रेरित झालेलं शिकवण भारतामध्ये रुजवण्याचं काम भारतीय दर्शन, भारतीय योग दर्शन, भारतीय सांख्य दर्शन, आत्म्याचं अमरत्व, पुनर्जन्मवाद आणि कर्म सिद्धांत याचा थिओसॉफिकल सोसायटी, ॲनी बेझंट, कर्नल ऑलकॉट, लक्षात मॅडम ब्लाउस्की यांनी पुरस्कार केला, याचा प्रसार केला. बालविवाहाला विरोध, कन्या हत्येला विरोध. आता ॲनी बेझंट यांच्याविषयी एक लास्ट पॉईंट ज्यावर आपला प्रश्न येऊ शकतो. त्यांचे न्यूज पेपर किंवा साप्ताहिक, लक्षात ठेवा, कॉमनवेल आणि न्यू इंडिया. काय? कॉमनवेल आणि न्यू इंडिया, हे पॉईंट नोट करा. आणि न्यू इंडिया हे दोन त्यांचे इंग्रजी साप्ताहिक होते. याच्यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारू शकतो. इंग्रजी भाषेमधले साप्ताहिक होते. याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, कारण का थिओसॉफिकल सोसायटी आणि ॲनी बेझंट एक्झाम क्वेश्चन हा महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढचा महत्त्वाचा पॉईंट ज्याला यंग बंगाल चळवळ म्हणतो किंवा मुवमेंट, यंग बंगाल चळवळ. मित्रांनो, या पॉइंटला IMP करा. एक व्यक्तीचं नाव आहे सर हेनरी वेबन डेरोजिया. पॉइंटच पाठ करा. सर हेनरी वेबन डेरोजिया यांनी काय केलं होतं? ही विचारधारा एका शाळेमधले ते खरं तर काय होते? शिक्षक होते. हेनरी विवियन डेरोजिया, हे नावच पाठ करा. हेनरी विवियन डेरोजिया किंवा ह्याला डेरोजिया पण चळवळ म्हणतात, डेरोजिया. मित्रांनो, ही यंग बंगाल चळवळ काय होती? आधी क्रक्स समजून घेऊया, वापस आपण येऊया. तीव्र गतीनं क्रांतीनं, लक्षात ठेवा, तीव्र गतीनं परिवर्तन घडवणे कुठल्याही गोष्टीमध्ये, उदाहरणामध्ये क्रांतीच्या मार्गाने बदल घडवणे, क्रांतीच्या मार्गाने बदल घडवणे तीव्र गतीने, म्हणजे सिस्टम जी पूर्व चालू आहे धीमी गतीनं त्याच्यामध्ये चेंज करणे आणि शीघ्र परिवर्तन करणे. कोणत्याही गोष्टी असेल, स्वातंत्र्याची चळवळ असेल, कुठल्याही गोष्टी असेल. ॲक्च्युली या यंग बंगाल चळवळीला सगळ्यात जास्त जर पाठिंबा होता, एक तर शाळे कॉलेजमधले ते शिक्षक होते आणि याला पाठिंबा होता विद्यार्थ्यांचा. म्हणून ही चळवळ भारतामध्ये 1830-40च्या दरम्यान इतकी गाजली, त्याला यंग बंगाल चळवळ असे म्हणतात किंवा डेरोजिया मुवमेंट किंवा यंग बंगाल मुवमेंट असं म्हणतात. कारण का यांची जी विचारधारा होती हेनरी वेबन डेरोजिया यांची, खरं तर हे फ्रान्सच्या क्रांतीपासून प्रेरित होते. तसंच त्यांचं मत होतं स्वातंत्र्य, समता, बंधुता, लॉजिकल बेसवर कुठल्याही गोष्टी, विज्ञानाचा पुरस्कार, ह्या गोष्टी ब्रिटिशांना, स्वातंत्र्य, समता, बंधुता ब्रिटिशांना तर मान्यच नव्हत्या. पुन्हा कुठलाही कार्य जर व्यवस्थित होत नसेल तर क्रांतीचा मार्ग अवलंबायचा. स्त्रियांचे शिक्षण, त्यांच्या अधिकारासंबंधी समर्थन करायचं. समाजामधल्या ज्या वाईट रूढी परंपरा आहे त्याला विरोध करायचा. खरं तर या व्यक्तीला, हेनरी वेबन डेरोजियांचं आयुष्य खूप छोटं आहे. त्यांचा जन्म आणि मृत्यू कमी कालावधीमध्ये त्यांना आयुष्य लाभलं. 1809चा त्यांचा हा जन्म होता आणि दुर्दैवाने 1831ला त्यांचा मृत्यू होतो. लक्षात ठेवा, 1831ला. एका शाळेमधले अध्यापक असतात. बंगालमध्ये हे त्यांचं कार्य आहे. खरं तर ते अँग्लो इंडियन विद्यार्थ्यासंबंधी, अँग्लो इंडियन व्यक्तीसंबंधी कार्य करत असतात. ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजाराम मोहन राय यांनी जे स्थापन केलं होतं 1817ला, माफ करा, 1817ला जे कॉलेज स्थापन केलं होतं त्याला आपण हिंदू कॉलेज म्हणतो. या हिंदू कॉलेजमध्ये ते अध्यापक होते. हे लक्षात ठेवा ही गोष्ट. या कॉलेजचं त्यांनी कार्य पार पाडलं होतं. परंतु हे काम करत असताना त्यांच्यावर अनेक वेळा दबाव आला. शेवटी त्यांचा जमीनदाराला विरोध होता, ब्रिटिश वसाहतवादाला विरोध होता, सरकारी नोकऱ्या भारतीयांना सामील करण्यासाठी त्यांचं तीव्र आंदोलन होतं. परंतु यांच्या विचारधारेवर अनेक जण, मुख्यतः ब्रिटिश, नाराज होते आणि 1831ला नाईलाज असतो, हा पॉईंट नोट करा, त्यांना हिंदू कॉलेजमधून काढून टाकलं. आणि यानंतर बघा त्यांनी यंग बंगाल आंदोलन सुरुवात केली होती. हेच आपण यंग बंगाल आंदोलन पाहिलं. महत्त्वाचं म्हणजे त्यांचे काही पुस्तक आहे ज्याच्यावर आपला प्रश्न येऊ शकतो, ते म्हणजे ईस्ट इंडिया. हा पॉईंट नोट करा. यंग बंगाल आंदोलन, ईस्ट इंडिया, हेनरी वेबन डेरोजिया यांचं पुस्तक आहे ईस्ट इंडिया. हे त्यांचं बुक आहे. आपल्याला हे महत्त्वाचं बुक माहीत राहावं. त्यांनी काही बंगहित सभा, डिबेटिंग क्लब, अकॅडमिक असोसिएशन अशा छोट्या मोठ्या संस्था पण हेनरी वेबन डेरोजिया यांनी स्थापन केल्या होत्या. आपल्याला चळवळ माहीत राहावं. यंग बंगाल चळवळ संस्थापक हेनरी वेबन डेरोजिया, ते हिंदू कॉलेजमध्ये शिक्षक होते.
1831ला त्यांना काढून टाकलं आणि दुर्दैवाने त्यांचा 1831लाच काय झालं होतं, निधन झालं होतं. मित्रांनो, ही झाली बेसिक गोष्ट. आपल्याला एक्झामच्या दृष्टीने जे काही छोटे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आपण कव्हर करतोय. आजच्या लेक्चरचा पुढचा पॉईंट, रामकृष्ण मिशन म्हटलं की विवेकानंदांचं नाव येतं. रामकृष्ण मिशन आणि स्वामी विवेकानंद लक्षात ठेवा. आणि स्वामी विवेकानंद, स्वामी विवेकानंद, रामकृष्ण मिशन आणि स्वामी विवेकानंद. खरं तर आपण रामकृष्ण मिशन, रामकृष्ण परमहंस हे विवेकानंदांचे गुरु होते. याच्या अगोदर आपण बेसिक म्हणजे स्वामी विवेकानंदांची माहिती बघूया, नंतर रामकृष्ण मिशनचं कार्य बघूया. स्वामी विवेकानंदांचा जन्म जे आपल्याला युवा दिन म्हणून साजरा केला जातो 12 जानेवारी, पॉईंट नोट करत चला, 12 जानेवारी 1863ला स्वामी विवेकानंदांचा जन्म झाला होता. त्यांचं नाव लहानपणीचं नरेंद्रनाथ दत्त होतं. काय होतं? नरेंद्रनाथ दत्त. नरेंद्रनाथ दत्त हे त्यांचं लहानपणीचं नाव होतं. 12 जानेवारी हा दिवस लक्षात ठेवा स्वातंत्र्य भारतामध्ये काय युवक दिन म्हणून पाळला जातो. युवक दिन, युथ डेज, युवक दिन. ही आपल्यासाठी ही इन्फॉर्मेशन माहिती राहू द्या. 12 जानेवारी. त्यांच्या वडिलाचं नाव विश्वनाथ दत्त, आईचं नाव भुवनेश्वरी दत्त. खरं तर ते त्यांचं शिक्षण प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये झालं होतं इंग्रजी माध्यमातून. प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं होतं. इंग्रजी माध्यमामध्ये ते शिकले होते. त्यांचं कार्य हे 1902 पर्यंत चालू होतं. म्हणजे 1863चा जन्म होता आणि 1902 पर्यंत त्यांनी काय केलं होतं, आपल्या मृत्यूपर्यंत त्यांनी 4 जुलै 1902ला त्यांचं देहांत झालं होतं. तोपर्यंत त्यांचं अविरत काम चालू होतं. आपण एक एक करून बघूया. ज्यांनी भारतीय धर्म, भारतीय शिकवण, भारतीय तत्वज्ञान जगामध्ये पोहोचवलं. नरेंद्र दत्त हे स्वामी कसं झाले, स्वामी विवेकानंद कसं झाले, आपण स्टेप बाय स्टेप बघूया. कारण का कुठलाही व्यक्ती घडतो त्यामागे त्यांच्या गुरुचा हात असतो. कोणतरी त्यांना गाईड असतं. तसंच त्याप्रमाणे स्वामी विवेकानंदांचे गुरु लक्षात ठेवा रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण, ज्यांच्या नावाने त्यांनी रामकृष्ण मिशन सुरू केलं, रामकृष्ण परमहंस यांच्याविषयी माहिती बघूया. कारण का हे कुठल्या मंदिराचे पुजारी होते याच्यावर आयोगानं प्रश्न विचारलेला आहे. तसंच यांचा कार्यकाल हा 1836 ते 86 पर्यंत आहे. खरं तर ते ईश्वरामध्ये विश्वास ठेवत होते. म्हणजे ईश्वर आहे हे त्यांना माहीत होतं, ईश्वरावर आस्था होती. ते तर कलकत्त्याच्या येथील काली मातेचे ते पुजारी होते. हिंदू धर्म, ईसाई धर्म, इस्लाम धर्म यांचं त्यांना नॉलेज होतं. खरं तर ते एक आध्यात्मिक गुरु होते. हा पण पॉईंट लक्षात ठेवा. आध्यात्मिक गुरु होतं. जवळपासच आध्यात्मिक गुरु. सर्व धर्माचं त्यांना काय होतं, ज्ञान होतं. सर्व धर्माचे त्यांना ज्ञान होतं लक्षात ठेवा. मुख्यतः इस्लाम, ख्रिश्चन आणि हिंदू. त्याचप्रमाणे 1880च्या दरम्यान रामकृष्ण परमहंस यांची नरेंद्र दत्त यांच्यासोबत म्हणजे स्वामी विवेकानंदांसोबत पहिल्यांदा मुलाखत होते. मुलाखत कधी? 1880ला. याच्यानंतर स्वामी विवेकानंदांची विचारधारा बदलते. त्यांच्या काही ज्या मनामध्ये शंका, समस्या आहेत त्याचं समाधान रामकृष्ण परमहंस करतात. आणि याच्यानंतर रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य कोण? नरेंद्र दत्त होतात लक्षात ठेवा. त्यांना आपण नरेंद्र दत्त बघूया आपण स्टेप बाय स्टेप. म्हणजे स्वामी विवेकानंद होतात आणि त्याच्या वेदांत, अध्यात्म ह्याचं ज्ञान प्राप्त करतात. हे पॉईंट महत्वाचं आहे. वेदांत आणि अध्यात्म याचं ज्ञान प्राप्त करतात. कुणाकडून? आपले गुरु रामकृष्ण परमहंस. कोण? नरेंद्र दत्त लक्षात ठेवा. आणि याच्यानंतर विचारधारा शिकवतात मानव सेवा. काय विचारधारा शिकवतात? मानव सेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे. त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस त्यांना संदेश देतात मानव सेवा ही सगळ्यात मोठी सेवा आहे. आणि पुन्हा विवेकानंद लक्षात ठेवा ईश्वरामध्ये विश्वास ठेवतात, मूर्तीपूजेचं समर्थन करतात, परंतु कर्मकांडाचं खंडन करतात. ही पॉईंट आपल्यासाठी माहीत राहू द्या. जेव्हा त्यांना वेदांत आणि अध्यात्माचं ज्ञान प्राप्त झालं गुरुकडून, तेव्हा नरेंद्र दत्त म्हणजे स्वामी विवेकानंद. हा पॉईंट पाठ करा. स्वामी विवेकानंद बघा ईश्वरावर विश्वास ठेवतात. हा परीक्षा लिहू शकतो. ईश्वरावर विश्वास, मूर्तीपूजेला लक्षात ठेवा. मूर्ती आपल्याला हा प्रश्न कसाही येऊ शकतो. मूर्तीपूजा
मूर्तीपूजेला त्यांचं समर्थन असतं परंतु हे लक्षात ठेवा, परंतु कर्मकांड या गोष्टीला त्यांचा विरोध असता, म्हणजे ईश्वरावर त्यांची आस्था आहे, मूर्तीपूजेत त्यांनी स्वीकार केला. हे 2 पॉईंट लक्षात राहू द्या, जेणेकरून आपल्याला कसाही जरी प्रश्न आला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. त्यानंतर 1886 नंतर स्वामी विवेकानंद काय करतात, भारत भ्रमण करतात. आपले विचारधारा घेऊन ते भारत भ्रमण करतात. एक टर्निंग पॉईंट आहे. आपला जो लेक्चर आहे रामकृष्ण मिशन, त्याच्या अगोदर 1886 ला रामकृष्ण मठाची स्थापना, यानंतर ते भारत भ्रमण करतात. हा पॉईंट लक्षात ठेवा. का भ्रमण करतात? त्यांना जे ज्ञान प्राप्त झालं होतं त्यासाठी त्यांनी काय केलं, आपले गुरुचं विचारधारा घेऊन प्रसार करण्यासाठी भारत भ्रमण करतात. याच दरम्यान पुढचा पॉईंट 1893 ला अमेरिकेतील म्हणजे US मधील शिकागो या ठिकाणी सर्व धर्म संमेलन असतं. सर्व धर्म संमेलन, या संमेलनामध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून, लक्षात ठेवा, सर्व धर्म संमेलन कुठं असतं? शिकागो, अमेरिका या ठिकाणी. या संमेलनामध्ये प्रतिनिधीमधून कुणाचे? हिंदू धर्माचे प्रतिनिधी म्हणून स्वामी विवेकानंदांना प्रतिनिधी म्हणून पाठवलं जातं. तत्पूर्वी खेत्री रियासत, ज्याला आपण म्हणतो खेत्री संस्थानाचे राजा महाराजा कुंवर अजित सिंह यांनी काय केलं, नरेंद्र दत्त यांना विवेकानंद हे नाव दिलं. काय दिलं? विवेकानंद. हा शब्द महत्त्वाचा लक्षात ठेवा. विवेकानंद हे विवेकानंद नाव खेत्री संस्थानाचे राजा कुंवर अजित सिंह यांनी शिकागो संमेलनाला जाण्याच्या अगोदर नरेंद्र दत्त यांना विवेकानंद हे नाव दिलं. काय नाव दिलं? विवेकानंद हे नाव दिलं. आणि कारण का? ते विचारधारेचा प्रसार करण्यासाठी जाणार होते आणि पुन्हा आर्थिक मदत पण केली. त्यानंतर स्वामी विवेकानंद 1893 ला अमेरिकेतील विश्व धर्म संमेलनामध्ये सहभाग घेतात आणि या ठिकाणी बघा, या ठिकाणी 11 सप्टेंबर तारीख महत्वाची आहे. 11 सप्टेंबर 1893 ला स्वामी विवेकानंद या संमेलनामध्ये भाषण देतात. लक्षात ठेवा, भाग घेतात आणि भाषण देतात. आणि ते भाषण जगामधले सगळ्या धर्माचे तत्वज्ञानी, गुरु, फिलॉसॉफर, वेगळे व्यक्ती उपस्थित असतात. पण याच्यामध्ये शेवटी त्यांचं एवढं भाषण गाजतं की सुरुवातच लक्षात ठेवा, ब्रदर आणि सिस्टर या वाक्यानं करतात. त्याच्यामुळे एवढं त्यांचं भाषण गाजलं की एवढं भाषण प्रसिद्ध झालं की अमेरिकेच्या इतर सर्व व्यक्तीमध्ये ते काय झाले, प्रसिद्ध झाले. आणि त्यानंतर त्यांनी काही काळ अमेरिकेमध्ये राहिले आणि 1896 ला, हा पॉईंट महत्त्वाचा आहे, 1896 ला अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी 1896 ला अमेरिकेतील शिकागो या ठिकाणी त्यांनी काही काळ, लक्षात ठेवा, कार्य केलं आणि या ठिकाणी वेदांत सोसायटीची स्थापना केली. 1896 शिकागो या ठिकाणी वेदांत सोसायटीची स्थापना केली. माफ करा मित्रांनो, न्यूयॉर्क या ठिकाणी त्यांनी, शिकागोला भाषण दिलं होतं, न्यूयॉर्क या ठिकाणी त्यांनी वेदांत सोसायटीची अमेरिकेमध्ये स्थापना केली. याच्यानंतर कॅलिफोर्नियामध्ये शांती आश्रम स्थापन केलं व यानंतर 1897 ला ते भारतामध्ये वापस येतात. कुठं? भारतात वापस आले आणि वापस आल्यानंतर त्यांनी 11 मे, आजच्या लेक्चरचं जे हेडलाईन आहे आपली, रामकृष्ण मिशन, 11 मे भारतात वापस आल्यानंतर 11 मे 1897 ला रामकृष्ण मिशनची स्थापना केली कलकत्त्याजवळ. रामकृष्ण मिशन हे पॉइंट पाठ करत चला. याच लक्षात ठेवा, हेडक्वार्टर म्हणजे कलकत्ता या ठिकाणी स्थापना केली. रामकृष्ण मिशन 11 मे 1897 ला रामकृष्ण मिशनची स्थापना. आणि यानंतर त्यांनी विचारधारा आहे, आपल्या गुरुची शिकवण, हिंदू धर्माची शिकवण यांचा प्रसार करा. मी विचारधारा सांगतो. वेदांत विचारधारेचा प्रभाव होता त्यांच्यावर. ईश्वरामध्ये आस्था होती, मूर्तीपूजेमध्ये आस्था होती, परंतु मूर्तीपूजेमध्ये जरी आस्था असली, ईश्वरामध्ये जरी आस्था असली, कर्मकांड, समाजामधल्या वाईट रूढी परंपरा त्यांचा विरोध होता. सामाजिक रूढी परंपरा ज्या समाजाला विघातक आहेत, घातक आहेत, त्यांना विरोध. सर्व धर्म समूहाची त्यांनी काय केलं होतं, सर्व धर्म समूहाचा पुरस्कार केला होता. परंतु लक्षात ठेवा, मानव सेवा
ही सगळ्यात मोठी सेवा आहे. त्यांचा गुरुचा मूलमंत्र त्यांनी आयुष्यभर जपला. मानव सेवा ही ईश्वर सेवा, यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचे काही पुस्तक आहे ज्याच्यावर आपल्याला एक तरी प्रश्न कुठल्या ना कुठल्या एक्झाममध्ये येतो. स्वामी विवेकानंदांचं लिखाण याच्यावर आपल्याला प्रश्न येतो. बुक्स महत्त्वाचे आहेत. पहिलंच पुस्तक लक्षात ठेवा, मैं समाजवादी हूँ. काय? मैं समाजवादी हूँ. मैं समाजवादी हूँ हे पुस्तक विवेकानंदाचं आहे. आपल्याला हे एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. पण ज्ञानयोग, कर्मयोग आणि राजयोग याच्यावर प्रश्न आलेला आहे. ज्ञानयोग बघा, त्याच्यानंतर कर्मयोग आणि राजयोग याच्यावर आयोगानं प्रश्न आलेले हे तिन्ही लिखाण विवेकानंदांचं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाचं, प्राच्य आणि पाश्चात्य लक्षात ठेवा, ज्याला आपण ईस्ट आणि वेस्ट म्हणतो, हे पण त्यांचं लिखाण आहे. प्राच्य आणि पाश्चात्य, प्राच्य व पाश्चात्य हे पण त्यांचं लिखाण आहे. ज्ञानयोग, कर्मयोग, राजयोग, प्राच्य आणि पाश्चात्य हे त्यांचं लिखाण आहे. यानंतर 1898ला ते दुसऱ्यांदा अमेरिकेमध्ये जातात. त्याच्यानंतर पुढं रशिया जातात, जर्मन जातात, पॅरिसचा दौरा करतात, कारण पॅरिसमध्ये दुसरं विश्वधर्मीय संमेलन होणार होते. याच्यानंतर पुढं त्यांचे एक महत्त्वाचे 2 पत्रिका आहे, ज्याला आपण न्यूजपेपर म्हणूया. प्रबुद्ध भारत बघा, न्यूजपेपर, ह्याच्यावर पण प्रश्न येऊ शकतो. न्यूजपेपर ज्याच्यातून विवेकानंदांचे विचार प्रसिद्ध झाले. प्रबुद्ध भारत हे इंग्रजी भाषेमधलं प्रबुद्ध भारत, आणि दुसरं बांगलामधलं उद्बोधन. उद्बोधन लक्षात ठेवा, उद्बोधन हे बांगला भाषेमध्ये होतं, वरचं इंग्रजी भाषेमध्ये, इंग्रजी भाषा आणि हे बांगला भाषेमधलं महत्त्वाचं. यानंतर आणखीन एक गोष्ट, सिस्टर निवेदिता यांच्यावर आपल्याला प्रश्न येऊ शकतो. ॲक्च्युली खरं तर ह्या सिस्टर निवेदिता ह्या आयरिश महिला होत्या. कोण होत्या? ज्यांना आपण भगिनी निवेदिता म्हणतो. भगिनी निवेदिता लक्षात ठेवा, त्या कोण होत्या? एक आयरिश महिला होत्या. आयरिश महिला होत्या. या विवेकानंदांच्या लक्षात ठेवा शिष्या होत्या. त्यांचं मूळ नाव मार्गारेट नोबेल. काय होतं नाव त्यांचं? मार्गारेट नोबेल हे त्यांचं मूळ नाव होतं, परंतु त्यांना सिस्टर निवेदिता म्हणतात. 1898 मध्ये वंचित मुलीसाठी त्यांनी शाळा काढली होती. काय केली होती? भगिनी निवेदिता यांनी 1898ला भारतामध्ये वंचित मुलीसाठी शाळा काढली होती. काय काढली होती? शाळा काढली होती. आणि त्यांनी भगिनी निवेदिता यांनी विवेकानंदासंबंधी एक पुस्तक लिहिलं होतं. ते पुस्तक आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं किंवा ते बुक्स महत्त्वाचं आहे. भगिनी निवेदिता यांनी विवेकानंदाविषयी एक बुक्स लिहिलं होतं. त्या बुक्सचं नाव आहे द मास्टर. बघा, मास्टर्स आय सॉ हिम. या पुस्तकाला अंडरलाईन करा. भगिनी निवेदिता यांनी विवेकानंदावर जे पुस्तक लिहिलं होतं त्या पुस्तकाचं नाव आहे द मास्टर आय सॉ हिम. ठीक आहे मित्रांनो, भगिनी निवेदिता ह्या आयरिश महिला होत्या. विवेकानंदांचे विचार, त्यांचं व्यक्तिमत्वाला प्रभावित होऊन त्या भारतामध्ये आल्या आणि त्यांनी भारतामध्येच आपलं आयुष्य, उर्वरित आयुष्य भारतामध्येच विवेकानंदांची विचारधारा, त्यांची शिकवण रामकृष्ण मिशनच्या कार्यामध्ये वाहून घेतलं. मित्रांनो लक्षात ठेवा, आजच्या लेक्चरचा मोटो एकच होता, ज्या ज्या काही आपल्याला एक्झामच्या दृष्टीनं महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या कव्हर करायचा. आपल्याला लक्षात ठेवा, हे IMP टॉपिकचं सिरीज तर कंटिन्यू चालूच राहणार आहे. त्याच्या अगोदर आपण PYQ सिरीज घेतोय. आता एक्झाम जशी जवळजवळ येईल त्या अनुषंगानं अकॅडमी आपल्यासाठी MCQ IMP अप्लाइड लक्षात ठेवा हे पण सिरीज आम्ही घेऊन येतोय. यासाठी आपल्याला एकच करायचंय, आमचं ॲप आलेलं आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा. ॲप्लिकेशन डाउनलोड करा. आमचे यूट्यूब चॅनल इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी याला विजिट करा. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद. भेटूया पुन्हा. थँक्यू व्हेरी मच.